आणि सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकालानंतर दिघावासियांनी काय भावना व्यक्त केल्या जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। दिघावासियांना आता 31 जुलैपर्यंत तात्पुरता दिलासा मिळालेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपर्यंत दिघावासियांना मुदतवाढ दिलेली आहे। आज ज्या बिल्डिंग पाडल्या जाणार होत्या तर खाली होणार होत्या पांडुरंग अपार्टमेंट आणि कमलाकर अपार्टमेंट यांचे जे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं आपण जाणून घेणार आहोत। ताई, तुम्ही मला सांगा की तुम्ही पांडुरंग अपार्टमेंटमध्ये राहता, आज ही बिल्डिंग ताब्यात घेतली जाणार होती, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला निकालाची प्रतीक्षा होती। निकाल आलेला आहे, 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, पण टांगती तलवार काही हटलेली नाहीये। काय सांगाल, तात्पुरता दिलासा आहे तुम्हाला? हा तात्पुरता दिलासा आहे, दिलाय, पण आम्ही गप्प नवस्था आम्ही अजून प्रयत्न करू जेणेकरून आम्ही 1.5 महिन्यात अजून काहीतरी होईल। आणि आम्हाला असा पण विश्वास आहे सरकारने जर आम्हाला इथपर्यंत हे केलंय तर सरकार आम्हाला एवढा ठाम विश्वास आहे की सरकार 1.5 महिन्यात आमच्यासाठी काहीतरी निर्णय योग्य तो घेईल। 1.5 महिना अजून आहे खरं तर, पण जर ही टांगती तलवार अशीच राहणार असेल, हे रडगाणं जर असंच सुरू राहणार असेल तर आतापासून काही पर्यायी व्यवस्थाची शोधाशोध तुम्ही करणार आहात, घर बघणार आहात? घर शोधलं तरी ते मिळत नाहीये भाड्याने। आज भाड्याचे दर भरपूर आहेत, 15,000 भाडं, कमवणार 10,000 आणि देणार 15,000। काय देणार आम्ही? आमच्या नरड्यावर टांगती तलवार आहे। सरकारला हीच विनंती आहे की आमची ही टांगती तलवार अशीच पुढे चालू राहावी आणि आम्हाला न्याय देत राहावा, बस। जी टांगती तलवार आहे ही हटवली गेली पाहिजे खऱ्या अर्थाने। मात्र जुलैपर्यंत जरी मुदतवाढ दिली असली तरी सुद्धा काही पावसाळा पूर्णपणे टळत नाहीये, त्याच्यामुळे ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा हाच प्रश्न उंबरठ्यावर येऊन उभा राहणार आहे। मला तुम्ही सांगा की पर्यायी व्यवस्था ह्या मधल्या काळात तरी शासनाने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करताय का? मॅडम, आम्ही मागणी वारंवार 8 महिने झाले आम्ही करत आलो। आमच्या 2 बिल्डिंग उद्ध्वस्त झाल्या। आता माझं म्हणणं तुमच्यातर्फे चॅनलतर्फे त्यांच्या सरकारला कळणं आहे की तुमच्यामध्ये आता आम्हाला सांगितलं, तुम्ही पण ऐकलं, लाख घरं उपलब्ध आहेत, मग ती का हल्दी कुंकू लावायला ठेवलेली आहेत का? आम्ही आज रस्त्याला बोलतो, या बाई कशा बोलल्यात, घर आम्ही रस्त्यावर पडलेलो आहेत, मग सरकार काय आहे? कुणाच्या सरकार आहे? कुणासाठी ती घर बांधलेली आहेत? मग दुसरी गोष्ट, त्याला जबाबदार हे राजकारण सगळं चाललेलं आहे। दुसरी गोष्ट, हे सरकार स्वतः बेकायदेशीर बांधकाम करतो, एमआयडीसीने नोटीस दिलेली आहे, त्याचं काय आहे? आणि परत अधिकाऱ्याला जबाबदार आहेत, अधिकाऱ्यांना आम्ही FIR दाखल करण्यासाठी वारंवार विनंती करतोय। हे बघा, मला ताई तुम्ही सांगा की आता जी घरं दिली जाणार आहेत शासनातर्फे काही पर्यायी व्यवस्थेची आश्वासनं मिळत आहेत, मात्र ती ठाम आश्वासनं मिळालेली नाहीत, सरकारकडे काय मागणी कराल? आम्हाला कुठे ठाम असं कायमस्वरूपी घरं द्यावी हीच आमची सरकारकडे विनंती आहे आणि सरकारने आम्हाला असाच पाठिंबा दिला पाहिजे पुढे पण आता पावसाळा तोंडावर आहे, जुलैपर्यंत जरी मुदतवाढ दिली असली तरी मुलांच्या शाळांच्या प्रवेशाचे प्रश्न आहेत। जर पुन्हा ऑगस्टमध्ये घर सोडण्याची वेळ आली तर तुम्ही काय करणार आहात? टांगती तलवार आहे आमच्यावर मॅडम, आम्ही काय करणार? आमच्याकडे पर्यायी डिपॉझिट नाहीये, घर भाडं एवढं झालंय, आम्ही कुठून देणार घर भाडं आणि डिपॉझिट कुठून आणणार? हातावरचं पोट आहे, आम्ही कमवतो तेच पुरत नाहीये, तर आम्ही काय घर घेऊ शकतो? भाड्याने सुद्धा ह्या वेळेस घर घेऊ शकत नाही, सगळं विकून सगळं आम्ही हे घर घेतलेलं होतं। तुम्ही सांगा तुमची काय परिस्थिती आहे आणि आता ऑगस्ट नंतर काय करणार आहात? ऑगस्ट नंतर आता हेच पर्याय राहिला आहे की आता सरकारने लवकरात लवकर आता 1.5 महिने त्यांनी जे टाइम दिलाय त्या टायमाच्या अगोदरच त्यांनी काहीतरी आमच्यासाठी हे करायचं आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही म्हणजे दुसरं घर घेण्याची आमची कुठलीच परिस्थिती नाही आहे। सरकारला आमच्या एवढीच मागणी। आजी, तुम्ही मला सांगा की जुलै महिन्यापर्यंत आता दिलासा मिळालेला आहे, पण ऑगस्टमध्ये कदाचित पुन्हा हाच प्रश्न सुरू होईल। काय सांगाल की आता 1.5 महिना आहे, मध्ये काही पर्यायी व्यवस्था, पर्यायी घर तुम्ही शोधणार आहात की तुम्ही काही मागणी करणार आहात? आमचं घर आम्हाला द्यावावं, आम्ही दुसरं काही त्यांना मागित नाही। 6 महिना झालं, आज येते ती, उद्या ठेवते ती, परवा ठेवते ती, हे असं राजकारण असतं का? गरिबांनी काय करायचं? 70 वर्ष झाली या डिग्यात आहे, 4 आण्याचं पैसा गाडी भाडं देऊन जात होतो, डोंगरावरनं माती आणून घर सारवीत होतो। पण आता 31 तारखेपर्यंत दिलासा आहे, 31 तारखेपर्यंत घर सोडावं लागणार नाही, 31 जुलैपर्यंत। पण पुन्हा ऑगस्ट महिना सुरू झाला की कदाचित असं सांगितलं जाऊ शकतं की पुन्हा घर सोडा, तर तेव्हा काय करणार आहात तुम्ही? मध्ये काही नाही, घर जर आम्हाला सोडा म्हणली ना तर आम्ही घरात आत मरून पडू, आमच्यावर माती ढकलून द्या, घरातलं काय असेल ते उचलून नेऊन द्या, आम्हाला बाकी काय मागायचं नाही। देशनी किती वेळा सहन करायचं, किती वेळा? दिघावासियांचा जो संताप आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर आपण बघतोय। 31 जुलैपर्यंत जरी मुदतवाढ दिली असली, 31 जुलैपर्यंतचा तात्पुरता दिलासा दिला असला तरी सुद्धा हा दिलासा तात्पुरता आहे, लक्षात घेतलं पाहिजे। टांगती तलवार काही टळलेली नाहीये, कदाचित आजचं मरण उद्यावर ढकललं गेलेलं आहे, त्याच्यामुळे दिघावासियांना एवढीच अपेक्षा आहे की किमान ही टांगती तलवार तरी हटवावी, कायमस्वरूपी दिलासा हा दिघ्याला मिळावा। कॅमेरामन आसिफ सह मनश्री पाठक, ABP माझा, मुंबई।